राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मालेगावच्या निवडणुकीमध्ये उपमहापौर पदावर ज्या मुस्लिम महिला आलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला. गांधीजींचा नाही लावला, नेहरूंचा नाही लावला. सावरकर, टिळक, छत्रपती शिवाजी महाराज खूपच लांबचे. पण ह्या ज्या सगळे आहेत हे मुसलमान, यांना गांधी, नेहरू तर खूप जवळचे वाटतात. कारण त्यांच्याच कृपेमुळं त्यांना स्वतःचा धर्माचं एक वेगळं राष्ट्र 47ला मिळालं. हक्काचं आमच्या भारत मातेचा लचका तोडून या दोघांच्या कृपेमुळं त्यांना एक स्वतंत्र देश मिळाला. बरं, मिळाल्यानंतर तिकडे जाऊन राहायचं सोडून इथे राहण्याची मुभा पण मोहनदास करमचंद गांधी नावाच्या राजकीय नेत्यानं दिली. नेहरूंनी त्यांची मतपेटी बनवली. मतपेटी बनवल्यानंतर त्यांचं सातत्याने लंगोलचालन केलं. संविधानामध्ये हजारो वेळा बदल केले. सेक्युलरिझम शब्द घुसडवला त्यांच्या भल्यासाठी. मंदिराच्या पैशातून त्यांच्या मुल्ला मौलवींना पगार सुरू केले. मुस्लिम पर्सनल लॉ सुरू केला. धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये एका धर्माच्या आधारावर मुस्लिम पर्सनल लॉ सुरू केला. एवढं सगळं करून सुद्धा आज तागायत त्यांची चाटून सुद्धा ज्या क्षणी त्यांना संधी मिळाली त्या क्षणी ते फक्त आणि फक्त मुस्लिम धर्मावर गेले. हे कधी सेक्युलर होऊ शकत नाही. सर्वधर्म समभाव वगैरे हे यांच्या रक्तातच नाही. ते संख्येनं कमी असतात. त्या प्रत्येक वेळेला ते दाखवतात. त्यांच्याच धर्मग्रंथामध्ये अल तकिया नावाचं एक कलम आहे. त्यात असं त्यांनी लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही संख्येनं कमी असता, तुमचं बळ कमी असतं, तुमची ताकद कमी असते, तेव्हा तुम्ही असं नाटक करा की तुम्ही सगळे त्यांचे आहात. आणि ज्या क्षणी तुमची संख्या वाढते, ज्या क्षणी तुमची ताकद वाढते, तुमचं बळ वाढतं, तेव्हा तुम्ही फक्त मुसलमान आहात. आणि बरोबर तिने निदान गांधी, नेहरूंचा तरी फोटो, टिपू सुलतानाचा फोटो लावला. 1785 साली नरगुंदच्या किल्ल्याला या टिपूच्या सैन्यानं वेढा दिला. त्यावेळी नरगुंदच्या किल्ल्याचा मराठी किल्लेदार काळोजी पेठे यानं आपल्याला व आपल्या परिवाराला काही इजा न करता तिथून जाऊ दिलं जाईल या अटीवरती तो किल्ला टिपू सुलतानच्या हवाली केला. शब्द दिला टिपू सुलताननी, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून. पण हरामखोर नीच टिपूनं गद्दारी केली, आपला शब्द पाळला नाही आणि त्या काळोपंत पेठ्याला त्यांनी कैद केलं. मग या टिपू सुलताननी हजारो कत्तली केल्या, मंदिरं उद्ध्वस्त केली, स्त्रियांवर बलात्कार केले. क्रौर्याचा एकही नमुना ठेवला नाही त्यांनी शिल्लक. त्या टिपू सुलतानचा फोटो आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या एका मालेगाव नावाच्या गावातल्या नगरपालिकेच्या महापौर पदावर आरूढ झालेल्या एका मुस्लिम महिलेच्या कार्यालयाच्या भिंतीवर लावला गेला. नंतर मग हिंदू कार्यकर्त्यांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी आपला जोर लावला, आपली दहशत निर्माण केली, पोलिसांना मध्ये घातला आणि तो काढायला लावला. पण लावायची हिंमत झाली. हिंदूंनो, जागे व्हा. मी ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, शूद्र, हा ओबीसी, तो एससी, तो एसटी, हा काय कुणबी, तो मराठा. नको, या सगळ्यातनं बाहेर पडा. एक हिंदू म्हणून एकत्र व्हा. नाही तर 47 साली देशाचे तुकडे नाही झाले. देशाचे तुकडे होण्याची म्हणजे देशाच्या फाळणीची सुरुवात झाली आहे. तो होता पहिला टप्पा.
पुन्हा एकदा ज्या दिवशी त्यांची संख्या बळ वाढेल त्या दिवशी ते दुसऱ्या पाकिस्तानची मागणी करतील, हे 100% सत्य आहे. ते होऊ नये असं वाटत असेल तर हिंदूंनो, आज महाशिवरात्र आहे. भगवान शंकरांनी या सृष्टीचे निर्माता आहे तो ब्रह्मा विष्णू महेश, त्याचा दिवस. जागे व्हा, बस काय सांगू आणखी. जागे व्हा हिंदूंनो, एकत्र राहा, घट्ट राहा, सतर्क राहा. आपल्या आजूबाजूला थोडं जरी काहीतरी विचित्र घडत असेल, लगेच आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना सांगा, पोलीस स्टेशनला जा, त्याची दखल घ्यायला भाग पाडा. एकत्र व्हा, झोपून राहू नका. मला काय त्याचे, माझ्या घरात जोपर्यंत येत नाही, माझ्या सोसायटीवर, माझ्या घरावर जोपर्यंत वक्फ बोर्डाचा बोर्ड लागत नाही, माझी पोरगी जोपर्यंत कोणीही लव जिहादमध्ये पळवून नेत नाही, तोपर्यंत मला काय त्याचं. हे पुंगशेला काय फरक पडतो. आता येतीलच काही गाढवं खाली, तू तुझ्या पोरीला अमेरिकेला पाठवणे, आम्हाला हिंदू मुस्लिम कर. माझी पोरगीनं शिकायला गेली आहे आणि शिकून ती परत आली आहे भारतात, आणि भारताची सेवा करायला. कळलं ना. अमेरिकेत नाही राहिली ती, राहू शकली असती, आयुष्य आरामाचं आयुष्य ती जगू शकली असती. शरद पोंक्षीची मुलगी आहे ती आली आहे परत भारताची सेवा करायला, भारताच्या एव्हिएशनमध्ये उत्तम कार्य करायला ती आलेली आहे. गाढवासारख्या काही माहीत नसताना बोलू नका, आणि बोललात तर कुत्र्या एवढी किंमत मी देत नाही. पण हिंदूंनो, एक एक गोष्ट, मालेगावची ही घटना, मुंबईमध्ये मुंब्र्यामधली ती पोरगी AIMMI निवडून आली, कैसे हराया, आणि असं पुरा मुंब्रा हरा कर देंगे, आणि सगळं उलटलं जेव्हा, तेव्हा मग मूर्ख बनवायला लागले आम्हाला. ते आमच्या झेंड्याचा रंग म्हणे हिरवा आहे, आणि तो भगवा असतो तर आम्ही भगवा म्हटलं असतं. अरे काय आम्ही काय गाढवा आहोत काय आम्ही बुद्धी गहाण ठेवले, बुद्धी गहाण ठेवली आम्ही, आम्हाला कळत नाही. आयुष्यभर ज्या काँग्रेसनी, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनी यांना जवळ केलं, यांचं लांगुलं चालन केलं, यांच्या अनधिकृत वाढणाऱ्या मशिदींच्या पाठीमागे उभे राहिले, जमिनीच्या जमिनी हडप केल्या, प्रत्येक मुसलमानांच्या गुन्ह्यावरती पांघरून घातलं, त्या काँग्रेसला ज्या क्षणी त्यांना त्यांचा मुस्लिम पक्षाचा पर्याय मिळाला, बरोबर त्याने उखडून फेकून दिलं काँग्रेसला. आता तरी काँग्रेसवाल्यांनो, जागे व्हा, जागे व्हा. तुम्ही हिंदू आहात. हे असलं घाणेरडं लांगुलं छालन बस झालं, आता बाहेर पडा त्यातनं. हे कधी होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही मानता की नाही? चला, आम्हाला शिव्या द्या, आमच्या तात्याराव सावरकरांना तुम्ही शिव्या द्या, त्यांचं मानू नका तुम्ही. बाबासाहेबांचं तर मानता, उठसूट बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करता, त्यांचं संविधान घेऊन फिरता. मग बाबासाहेबांनीच पाकिस्तानात पार्टिशन ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकात हे लिहिलेलं आहे की भारतातल्या कुठल्याही उच्च पदावरती मुसलमानांना बसवू नका, ते कधी राष्ट्रीय भावनेनं कामच करू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. ज्या दिवशी परकीय मुस्लिम देशाचं आक्रमण होईल, तेव्हा उच्च पदावरचे, भारतातल्या उच्च पदावरचे मुसलमान हे धर्माशी प्रामाणिक राहतील, राष्ट्राशी नाही. बाबासाहेबांनी लिहिले, वाचा एकदा पुस्तक. माझं मी कोट नाही करत आहे, बाबासाहेबांनी लिहिलेलं बोलतोय मी. बाहेर या, हिंदू म्हणून आपण सगळे एकत्र येऊ. काय भूतकाळात झाल्या असतील चुका, झालं, विसरून संपलं, पुढे जाऊ आपण. म्हणजे मुसलमानांच्या बाबतीत त्यांनी केलेले अत्याचार, हजारो करोडो वर्ष अत्याचार केलेले, लाखो स्त्रिया भ्रष्ट केलेलं आहे, रेप केलेले आहेत, हजारो मंदिर उद्ध्वस्त केले, ते तुम्ही विसरा असं म्हणता. ही तुमची मानसिकता. पण कुठेतरी क्षुल्लक कोणीतरी सवर्णांनी दलितांवर अत्याचार केले असतील, त्या बाबतीत मात्र तुम्ही विसरायला तयार नाही. मुळात एकतर अत्याचार केले याचे ठोस कुठले पुरावे नाहीत तुमच्याकडे.
पण ते नाही विसरायला तयार. पण मुसलमानांचे अत्याचार लगेच आम्ही विसरून जायला तयार आहोत. काय सोयीस्करपणा आहे हो सगळ्या बाबतीत, किती दुटप्पीपणा आहे वागण्यामध्ये. मुसलमान दाखवून देत आहेत प्रत्येक क्षणी, मुंबऱ्यामध्ये, मालेगावमध्ये, पश्चिम बंगालमध्ये दाखवून देत आहेत ते. आता वंदे मातरम ला तो दर्जा देण्याचा प्रयत्न केला भारत सरकारने की जनगणमनाच्या आधी संपूर्ण वंदे मातरम तुम्हाला म्हणावं लागेल आणि त्याला उभं राहावं लागेल. लगेच मुस्लिम संघटना त्याच्या विरोधात उभ्या राहिल्या. मानसिकता लक्षात घ्या, समजून घ्या आणि एक व्हा. आपण एक झालो तरच सेफ आहे. एक है तो सेफ है, बटेंगे तो हमेशा हमेशा के लिए कटते रहेंगे. जय हिंद. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. राष्ट्राय स्वाहा.